नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 188वा भाग. माझी पहिली कविता आहे मराठीमध्ये, दुसरी मराठीमध्ये आणि त्यानंतर तिसरी हिंदीमध्ये. तर पहिली कविता अशी: एकदा सरकारने जनतेचा विचार करायचे ठरवले, आरोग्याबद्दल काहीतरी ठोस करायचे ठरवले. त्यांच्या सल्लागार समितीत अनेक मंत्र्यांना नेमले, त्यांच्याकडून काही मौलिक सल्ले पण मिळाले. त्याप्रमाणे काही नवीन कायदे पण केले. एक नवीन वैयक्तिक कर आकारायचे ठरले. प्रमाणापेक्षा ज्याचे जेवढे जास्ती वजन तेवढा जास्ती कर असे पण ठरले. या कायद्यातून काही लोकांना सूट द्यायचे पण ठरले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, केंद्रातील व सर्व राज्यातील निवडून गेलेले सर्व सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी या सर्वांना यातून वगळायचे ठरले. कामाच्या स्वरूपामुळे वजन वाढणारच हे कायद्यातच मान्य करून तहहयात या करातून त्यांना मुक्ती द्यायचे ठरले. एकदा सरकारने जनतेचा विचार करायचे ठरवले, आरोग्याबद्दल काहीतरी ठोस करायचे ठरवले. त्यांच्या सल्लागार समितीत अनेक मंत्र्यांना नेमले, त्यांच्याकडून अनेक मौलिक सल्ले पण मिळाले. त्याप्रमाणे काही नवीन कायदे पण केले. एक नवीन वैयक्तिक कर आकारायचे ठरले. प्रमाणापेक्षा ज्याचे जेवढे वजन जास्ती तेवढा जास्ती कर असे ठरले. या कायद्यातून काही लोकांना सूट द्यायचे पण ठरले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, केंद्रातील आणि सर्व राज्यातील निवडून गेलेले सर्व सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी या सर्वांना यातून वगळायचे ठरले. कामाच्या स्वरूपामुळे वजन वाढणारच हे कायद्यातच मान्य करून तहहयात या करातून त्यांना मुक्ती द्यायचे ठरले. माझी दुसरी कविता आहे: एका 125 वर्षाच्या माणसाची मुलाखत घ्यायला गेलो. त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य विचारू लागलो. तो म्हणाला, एक गोष्ट मी जन्मभर अखंड केली. अशी सुरुवात करताच मी जीवाचे कान करून ऐकू लागलो. एकदा श्वास घेतला की एकदा सोडायचा. ही गोष्ट मी न कंटाळता जन्मभर केली, म्हणूनच एवढा जगू शकलो. एका 125 वर्षाच्या माणसाची मुलाखत घ्यायला गेलो. त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य विचारू लागलो. तो म्हणाला, एक गोष्ट मी जन्मभर अखंड केली. अशी सुरुवात करताच मी जीवाचे कान करून ऐकू लागलो. एकदा श्वास घेतला की एकदा सोडायचा. ही गोष्ट मी न कंटाळता केली, म्हणूनच एवढा जगू शकलो. तिसरी कविता आहे हिंदीमध्ये. परमेश्वराने माणसाला काही सल्ला दिला तर कसा देईल ह्याच्याबद्दल. जो कुछ करते हो उसका तनाव ना लेना, जो कुछ करते हो उसका तनाव ना लेना, लेकिन रोज एक कदम आगे जाते रहना, लेकिन रोज एक कदम आगे जाते रहना, ध्येय तक जाना है तो नित एक कदम ही काफ़ी है, ध्येय तक जाना है तो नित एक कदम ही काफ़ी है, लेकिन रोज रोज उसे चलना ही पर्याप्त है, लेकिन रोज रोज ही चलना पर्याप्त है। पहले रेंगना फिर चलना और फिर दौड़ लगानी है, पहले रेंगना फिर चलना और फिर दौड़ लगानी है, चलने से पहले ही दौड़ना ये तो ठीक न होता है,
चलने से पहले ही दौड़ना ये तो ठीक न होता है। जितना तुम कर सकते हो उतना ही तो करना है। जितना तुम कर सकते हो उतना ही तो करना है। जिम्मेदारी क्षमता से ज़्यादा तो ना लेनी है। जिम्मेदारी क्षमता से ज़्यादा तो ना लेनी है। बदलोगे तो सही कभी लेकिन थक तो जाओगे। बदलोगे तो सही कभी लेकिन थक तो जाओगे। जिंदगी में मज़ा नहीं ऐसा फिर सोचोगे। जिंदगी में मज़ा नहीं ऐसा फिर सोचोगे। खुद की बुद्धि से ही तुम सब करते हो लगता है। खुद की बुद्धि से ही तुम सब करते हो लगता है। मेरी मदद के बिना ही सब होता है लगता है। मेरी मदद के बिना ही सब होता है लगता है। ध्येय तक ना पहुँचो तो फिर ध्येय कम कर देते हो। ध्येय तक ना पहुँचो तो फिर ध्येय ही कम कर देते हो। मुझ पर सब छोड़ोगे तो खुशी से कर लेते हो। मुझ पर सब छोड़ोगे तो खुशी से कर लेते हो। मेरा हाथ पकड़ो और मैं कहूँ वहाँ पर जाओ। मेरा हाथ पकड़ो और मैं कहूँ वहाँ पर जाओ। खुशी से नाचो गाओ और आगे चलते जाओ। खुशी से नाचो गाओ और आगे चलते जाओ।